लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पारंपरिक वाद्य वाजवून शिवजयंती साजरी करण्यात यावी. पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर. जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी डीजे वाजवण्यास बंदी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करत शुभेच्छा देत शिवजयंतीनिमित्त डीजे वाजवण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे अशा सूचना दिल्या. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, शूरवीर, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उद्या सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते स्वाभिमान, शौर्य, न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक होते. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि रयतेसाठी समर्पित राज्यकारभार कसा असावा याचा आदर्श महाराजांनी घालून दिला. मातोश्री जिजाऊंचे संस्कार, स्वराज्याचे स्वप्न आणि अपार धैर्य यांच्या बळावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा पराक्रम, रणनीती आणि लोकहिताचा कारभार आजही प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. या पवित्र दिवशी आपण सर्वांनी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून डीजे वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. म्हणून ढोल, ताशे व लेझीम अशा पारंपरिक पद्धतीने जयंती साजरी करण्यात यावी व प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी केली आहे. नमस्कार, मी डॉक्टर विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना आणि नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना शिस्त, कायदा आणि लोककल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांना विचारांमध्ये संयम, जबाबदारी आणि सामाजिक हित ह्याचाच विशेष स्थान त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये होता. शिवजयंती हा उत्सव उत्साहाने पण त्याचबरोबर कायद्याचे पालन करून साजरा करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून डीजे वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी कोणत्याही व्यक्ती किंवा मंडळाच्या विरोधात नसून नागरिकांना सुरक्षतेसाठी व कायदा व सुव्यवस्थेसाठी आवश्यक आहे. मोठ्या आवाजाने डीजेमुळे ध्वनी प्रदूषण वाढते, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना देखील त्रास होतो. तसेच काही वेळा वाद सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून सर्व मंडळे, उद्योजक आणि नागरिकांना आवाहन आहे की शिवजयंतीच्या पारंपरिक पद्धतीने साजरा करावा. लेझीम, ढोल ताशे, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादीच्या पद्धतीने जर साजरी केला तर कोणत्याही प्रकारचे त्रास इतर लोकांना होणार नाही. आपण सर्वांना प्रशासनाला सहकार्य करावे ही मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.